पाहता आजचा जो नियोजित कार्यक्रम होता तर पूर्वी आमच्या कदम सरांनी उल्लेख केला की उदगीर तालुक्याचे तहसीलदार श्री राम बोरगावकर सर हे आपल्याशी अण्णाभाऊ साठे लिखित वारणेचा वाघ या साहित्य कृतीवरती आपल्याशी संवाद साधणार होते, पण त्यांना अचानक काम आल्यामुळं सरांनी मला अचानक इथं काल सांगितलं, म्हणून मी आज आपल्या समोर 346व पुष्प गुंफण्यासाठी येथे उपस्थित आहे। नोव्हे बहुश्रुत नोव्हे ज्ञानशील दास मी दुर्बल तुम्हा सर्व श्रोत्यांचा प्रणाम करतो या भारत मातेला, वंदन करतो या संतांच्या भूमीला, नमस्कार करतो सर्व श्रोत्यांना, सुरुवात करतो मी माझ्या संवादाला। आजचा संवादाचा जो विषय आहे तो एक ग्रंथकार आहेत, ते कैलासवासी हरिभक्त परायण बाबा महाराज इंगळे यांच्या दृष्टांत आगार या साहित्य कृतीवरती मी आज आपल्यासमोर संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहे। तरी ही जी साहित्य कृती आहे किंवा ग्रंथ आहे, हा ग्रंथ जवळजवळ म्हणण्यापेक्षा पूर्ण 183 पानाचा ग्रंथ आहे आणि या 183 पानामध्ये 150 दृष्टांत बाबा महाराज इंगळे यांनी संवादित केलेले आहे। त्यांचा थोडासा परिचय देणं पण गरजेचं आहे। ते ग्रामीण भागातील एक विनोदी कीर्तनकार म्हणून उदयास आलेले आहे। ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कीर्तनाच्या माध्यमातून ओळखले जाणारे एक चांगलं व्यक्तिमत्व। त्यांचं गाव वडवणी तालुक्यातील चिंचवड हे बीड जिल्ह्यामध्ये आहे। त्या ठिकाणी ते परमार्थ आश्रम या नावाने एक आश्रम पण चालवतात आणि त्या आश्रमाच्या माध्यमातून दरवर्षाला गोरगरिबांच्या लेकरांसाठी विवाह लावून देतात आणि 5 दशक या कीर्तनाच्या माध्यमातून सेवा केलेली आहे आणि 14 मे 2021 रोजी ते आपल्यापासून दुरावलेले आहेत किंवा आपल्याला सोडून गेलेले आहेत। अशा या हरिभक्त परायण माऊलींची साहित्यकृती ग्रंथ या ग्रंथावरती आज आपण संवाद साधणार आहोत। या ग्रंथामध्ये एकूण 5 प्रकरणं आहेत। या 5 प्रकरणामध्ये पहिल्या भागामध्ये 23, दुसऱ्या भागामध्ये 23, तिसऱ्या भागामध्ये 27, चौथ्या भागामध्ये 33 आणि 5व्या भागामध्ये 27 असे एकूण प्रकरणं आहेत। तर आपण पहिल्या भागावरती आता सुरुवात करणार आहोत। तर या प्रकरणामध्ये मग पुण्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींच्या ओव्या आहेत, पुण्या ठिकाणी एकनाथ माऊलींच्या भागवतामधल्या ओव्या आहेत, पुण्या ठिकाणी एकनाथ महाराजांचे अभंगाच्या ओव्या आहेत, तर कोणत्या ठिकाणी संत तुकाराम माऊलींच्या ओव्या आहेत। तर आपण आता प्रत्यक्ष भाग क्रमांक 1 या ठिकाणी सुरुवात करतो। त्यातला पहिला जो दृष्टांत आहे ती या रचनेवरती आहे किंवा या ओळीवरती आहे। अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी धरताही परी आवऱ्या। एक मेंढपाळ बांधव असतो, मेंढ्या घेऊन शेतामध्ये मेंढ्या चारण्यासाठी जातो। मेंढपाळ बांधव म्हटल्याच्या नंतर शरीरानं अंगानं धष्टपुष्ट असा असणारा मजबूत बांध्याचा माणूस मेंढ्या घेऊन शिवारात गेल्याच्या नंतर एक मेंढी खोडकर असते, त्या मेंढीला खोडसावून तो जोरात काठीने मारतो, पण योगायोगाने ती मेंढी बाजूला जाते आणि ती जी काठी आहे ती काठी योगाने त्या जाळीतून वाघ निघतो आणि त्या वाघाच्या डोक्यामध्ये लागते आणि डोक्यामध्ये लागल्याच्या नंतर वाघ त्या मेंढपाळ बाबाच्या काठीच्या आघातानं तिथं जाग्यावर मरण पावतो। मग ते जात असताना पूर्वीच्या काळामध्ये पोलीस कॉन्स्टेबल साहेब होते, ते घोड्यावरून तिथे पाहिले दृश्य। त्यावेळेस ज्या व्यक्तीनं वाघ मारला आहे त्या व्यक्तीला बक्षीस दिलं जायचं। मग ते बक्षीस मला मिळावं म्हणून तो कॉन्स्टेबल साहेब त्या मेंढपाळ बांधवानं मारलेला वाघ खांद्यावर घेतो आणि पोलीस स्टेशनला जातो। पोलीस स्टेशनला जाऊन साहेब
मी वाघ मारला आहे, मी वाघ मारला आहे अशी आरोळी देतो. साहेबाला प्रश्न पडतो, हा तर भित्रा माणूस आहे, एवढा भित्रा माणूस आणि हा बलाढ्य वाघ कसा मारतोय? साहेबाला प्रश्न पडला. तेवढ्याच पाठीमागून धनगर बाबा आले आणि त्यांनी सांगितलं, साहेब हा वाघ त्यांनी मारलेला नाही, हा वाघ मी मारलेला आहे. साहेबाला प्रश्न पडतो, आता सिद्ध करायचं कसं? मग त्यावेळेस साहेबांनी प्रथमतः त्या अंधाराच्या खोलीमध्ये त्या पोलीस कॉन्स्टेबलला घेऊन गेले आणि दाढी खाजवायला सांगितली. सांगितल्याप्रमाणे तो पोलीस कॉन्स्टेबल साहेबांची दाढी खाजवायला लागला. तेवढ्यात साहेबाने मोठ्याने आरोळी मारली वाघाच्या आवाजामध्ये, हो म्हणून. मग त्यावेळेस हा जो कॉन्स्टेबल होता मित्र असल्यामुळे लगेच 2-3 कोलांट्या करून पडला. मग तेवढ्यामध्ये त्याला हाकलून दिलं. पुन्हा त्या धनगर बाबाला त्या साहेबांनी आतमध्ये बोलावलं. ज्या पद्धतीनं त्या कॉन्स्टेबल साहेबांना सांगितलं तसं त्या धनगर बाबांना सांगितलं. मग आरोळी मारली साहेबांनी. मग काय, धनगर बाबांनी ती आरोळी मारल्या हाताच्या मोठ्या आवळल्या आणि साहेबाच्या कानसलीत धाडकन 2 मारल्या. त्यावेळेस योगा साहेबाला त्याचा राग आला नाही, कारण साहेब सत्यवादी असल्यामुळे, न्यायवादी असल्यामुळे खरा जर वाघ कोणी मारला असेल तर तो धनगर बाबांनी मारलेला आहे. म्हणून या दृष्टांताच्या माध्यमातून अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी धरिताही परी आवरेना असं या दृष्टांताच्या माध्यमातून आपल्याला बाबा महाराज इंगळे इथे सांगायला. दुसरा जो दृष्टांत आहे या तुकाराम महाराजांच्याच अभंगावरती आहे. मुद्दलामध्ये पडो तोटा ऐसा खोटा उदीम. 3 व्यापारी असतात. 3 व्यापारी काय करतात, आपल्याला व्यापार करायचा आहे म्हणून एक युक्ती सुचतात. मग त्यातमध्ये 2 जे आहेत ते थोडेसे साधारण असतात. तिसरा जो आहे थोडासा हुशार असतो, रामू, दामू आणि श्याम. मग हे दोघं काय करतात, त्या हुशार रामूकडे जातात. रामूदादा आपल्याला व्यापार करायचा आहे, मग काय करायला पाहिजे हे बघा. तुमच्यासोबत व्यापार करणं म्हणजे हे माझा सुद्धा मूर्खपणा आहे. मग काय होतं तर एक तर प्रत्येकाला 36 गुण असतात. त्यापैकी तुम्हा दोघाला 2-2 गुण कमी आहे. एक कोणता पहिला, तुम्ही कुणाचं ऐकत नाही, हा एक गुण कमी, आणि दुसऱ्याचं ऐकून घेत नाही, हा दुसरा गुण कमी. मग त्यावेळेस विचार करतात हे सगळे, नाही आमच्यात ते गुण असले तरी काही फरक पडे, तुम्ही सांगाल त्या पद्धतीनं आम्ही तयार आहोत. मग ठरल्याप्रमाणे ते 2-2 हजार रुपये घेऊन मुंबईला व्यापारासाठी जातात. त्यावेळेची परिस्थिती कशी होती, चालत जायचं, गाड्याची वगैरे व्यवस्था नव्हती. मग सकाळी सगळे निघाले 2-2 हजार रुपये घेऊन. दिवस मावळला, चालता मग पुढेही जवळ गाव नाही आणि पाठीमागेही जवळ गाव नाही. 5-5 मैलाचं अंतर असल्यामुळे ते काय करतात, इथंच थांबूया म्हणतात. रामू थोडा हुशार असल्यामुळे म्हणतो तू इथंच थांबूया. मग रामू म्हणतो वाटेवर झोपूयात, पण दुसरे म्हणतात वाटेला झोपायचं नाही, बाजूला झोपायचं. मग एक काय करतो, आता इथं झोपायचं नाही, आपल्याकडे 2-2 हजार रुपये, आपण वावरात झोपूया. म्हणून उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे एक त्यातला व्यापारी जो आहे तो वावरामध्ये झोपतो आणि एक आहे तो योगायोगाने त्या दिवशी अमावस्येची रात्र असते. अमावस्येच्या रात्री चोर हे चोरी करायला जात असतात. त्यावेळेस वावरात झोपलेल्या ढेकळामध्ये झोपलेला जो व्यापारी आहे तो पायाला लागतो. त्या ग्रस्ताला ते म्हणतात एकमेकांना की अरे इथं माझ्या पायाला कोणीतरी लागलं, जाऊ दे, कशाला लागतं इथं, अशा अंधाऱ्या रात्री इथं कोण पडणार आहे. असे नाही एखादा पॉझिटिव्ह असतो तो म्हणतो असेल एखादी बेवडा, जाऊ दे त्याला काय करायचं आहे. अरे बेवडा म्हणल्या तर गप बसाव का नाही, हा गप बसलेला नाही. मला बेवडा म्हणतो का, बघ माझ्या गळ्यामध्ये एवढी मोठी माळ आहे, तू मला बेवडा म्हणतो. अरे बेवडा का असेना, महाराज का असेना, ते बिकर बंबू असतो, त्याच्याकडे काही नसतंय, कशाला, जाऊ दे, महाराज असला तर महाराज. नाही म्हणला, अय मला महाराज असला म्हणजे काय भिकार बंबू म्हणतो का, माझ्या खिशामध्ये 2,000 रुपये आहेत. परत तो दुसरा म्हणतो अरे 2,000 घेऊन हे असल्या अंधाऱ्या रात्रीमध्ये इथं वावरात कशाला झोपेल. पुन्हा तो म्हणतो माझ्याकडे 2,000 रुपये नाहीत. ते झाडावर बसलेला म्हणतो एकट्याकडे 2,000 रुपये नाहीत, पट्ट्याकडे बी 2,000 आहेत, ते रोडवा झोपले त्याच्याकडे बी 2 आहेत. मग चोराने त्या तिघांची काय हवा ताईट केली, मारून चोप दिला. म्हणून या मुद्दलामध्ये पडो तोटा ऐसा खोटा उदीम या दृष्टांताच्या माध्यमातून बाबा महाराज इंगळे आपल्याला सांगत असतात. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. आता मी धनगर समाजाचा आहे म्हणून ह्या मेंढपाळावरती दृष्टांत आले, हा पण योगायोग आहे बरं का. परत एकदा मेंढपाळ बाबा आपल्या मेंढ्या घेऊन
वनामध्ये चारायला निघाला. निघाल्याच्या नंतर दिवसभर चारला. पावसाळ्याचे दिवस होते. संध्याकाळी विजांचा कडकडाट चालू झाला. विजांचा कडकडाट चालू झाल्यामुळं हा लवकरच मेंढरं घेऊन गावाकडे निघाला. आणि निघाल्याच्या नंतर त्यातलं एक मेंढरू चरण्याच्या नादामध्ये तिथंच राहून गेलं. मग त्या मेंढरानं इकडं तिकडं पाहिलं. आता काही उपयोग नाही, पाऊस तर चालू होणार आहे आणि अंधार पडलेला आहे चौकड. आता माझी काही गत्यंतर आहे. या जंगलामध्ये खूप प्राणी आहेत, मला खाल्ल्याशिवाय राहणार नाहीत, हा त्या मेंढराचा मानस झाला. पण ठीक आहे, आपल्याला आजची दिवस इथं रात्र काढायची आहे आणि उद्या सकाळी आपल्याला मालकाच्या घरी जायचं आहे, असा म्हणून तो मनामध्ये आपल्या दृढ निश्चय करून थोडं पुढं जातो आणि एका जाळीमध्ये बसतो. आणि ती योगायोग जाळी अशी आहे की वाघाची जाळी निघाली. समोरून थोड्या वेळानं वाघ येतो. थोडीशी अंधार पडल्यामुळं त्या वाघाला ते डोळे चमकतात मेंढराची. मग वाघ धरूनच म्हणतो, अरे कोण आहे तू? तर ह्याची लटपटायला लागली. ह्या मेंढराची हातपाय घामाघूम झाला. तरी पण आपल्याला निश्चय पक्का आहे की आपण वाघाला कुठल्या तरी युक्तीनं पळवायचंच आहे. तू कोण मला विचारणार, हा मेंढरू त्या वाघाला दरडावून सांगतो. मग वाघ थोडासा दबला. अरे बापरे, आपल्या घरामध्ये राहतोय ना आपल्याला एवढं दरडावून बोलतोय, म्हणजे हे आपल्यापेक्षा नक्कीच भयानक कुठला तरी प्राणी असणार आहे, अशी त्या वाघाची धारणा होते. तू कोण? वाघ म्हणतो, मी मेषराजा आहे. मग मी पण वाघ म्हणतो, मी वाघराजा आहे. आणि हा मेंढरू म्हणतो, मी सुद्धा एक मेषराजा आहे. वाघाला वाटतं मेषराजा म्हणजे खूप मोठा आहे, म्हणून तो पळायला चालू होतो. पळता पळता त्याला वाटेत कोला घडता. कोल्याला ही परिस्थिती सांगतात. कोल्यानं म्हणतो की वाघदादा, मेंढरूच म्हणजेच मेषराजा आहे, ते आपलं शिकार आहे, त्याला घेऊन तुम्ही पळता? नाही नाही नाही, मी येणार नाही. मग कसं जसं वाघाची समजूत काढून त्या कोला परत त्या वाघाला त्या भुयेकडे न्यायला तयार होतो, की म्हणजे त्या मेंढराकडे न्यायला तयार होतो. मग वाघानं निश्चय केला की बाबा, मला जर तू घेऊन जायचं असेल तर माझ्या शेपटाची तुझ्या शेपटाची गाठ मारली पाहिजे, त्याशिवाय मी येणार नाही. पुन्हा हे दोघं आले. दोघं आल्याच्या नंतर त्या पुन्हा मेंढ्याला भीती वाटायला लागली की बाबा आता सुद्धा आपल्याला हे नक्कीच खाऊन जाणार. मग पुन्हा आणखी दृढ निश्चय केला, मनात युक्ती सुचवली आणि अरे कोलोबा, तू दररोज मला 10 वाजताच खायला आणतोस आणि आज किती वाजता आणलाय? उशीर झाला. काय बघता, वाघाला वाटलं हे दररोज ह्याचं दलाल आहे आणि मला इथं खायला आणलंय, म्हणून त्या फरफटत घेऊन गेलं, ते पुन्हा आलाच नाही. म्हणून त्या मेंढरानं जो निश्चय केला आणि आपला जीव वाचवला, तसंच आपण एकदा कुठलीही कृती करत असताना आपला जीव वाचवण्यासाठी किंवा साध्य करण्यासाठी जे काही प्रयत्न आहे ते मनापासून निश्चय दृढ करून केला पाहिजे. त्यासाठी निश्चयाची बळ तुका म्हणे त्याची फळ. बहुतांच्या मते गोवा होवा जीवा नेदावा. नवीन लग्न झालेलं असतं. नवीन लग्न झालेलं असल्यामुळं त्या जावयाला सासरवाडीचं आमंत्रण येतं आणि आमंत्रणाला जाऊन तो आपल्या पत्नीला घेऊन यावं ह्या हिशोबानं. पण आताच्या काळाचा जावाई नाही, तो जावाई होता त्या काळामधल्या गाडी घोड्या काही नव्हत्या. मग तो जावाई काय करतो, 1-2, 4-2 गावातल्या शहाण्या माणसांना विचारतो की बाबा आपल्याला सासरवाडीला जायचं आहे, तिथं काय काय नाही म्हणले. सासरवाडीला गेल्याच्या नंतर तिथं वायसळ काही करायचं नाही, वावांतर बोलायचं नाही, फक्त दबून चुकून राहायचं, लवून चुकून राहायचं. ह्याला वाटलं आता दबून चुकून म्हणजे लपून छपूनच जायचं. मग हा सासरवाडीला निघाला, रस्त्यानं जात असताना लपून छपून जायचा. मग जाता जाता योगायोगानं त्या शेतकऱ्यांच्या वावरामध्ये गेला. कणसाचं वावर होतं. कणसाच्या वावरामध्ये जात असताना शेतकरी राखण करत होता आठवड्यावर बसून. मग याला दिसला हा लपून चुकून जात आहे. आणि योग असा की पहिल्या दिवशी रात्री चोराने त्या शेतातील काही कणसे चोरून दिलेले. मग त्या शेतकऱ्यांना वाटलं की हा नक्कीच चोर आहे. पळत गेला आणि त्याला धरून एवढा बदलला चोप दिला की काही सांगताच सोय नाही. मग एवढं मारल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं, अहो मी चोर नाही, मी असं जावाई आहे. त्या शेतकऱ्यांची खात्री पटली. ठीक आहे, मग तू जावाई असेल तर असं दबून चुकून लपून चुकून कशात चाललाय बाबा? मग कसं जायचं? हा हू करत जा. मग तो काय करतो, हा हू करत जातो
आणि थोडं पुढे गेल्याच्या नंतर माळाच्या बाजूला पारधी बांधव आपले शिकारीसाठी जाळं टाकलेलं असतं आणि त्या जाळ्यामध्ये एक ससा अडकतो आणि एक ससा अडकण्याच्या तयारीत असताना हा हू केल्याच्या नंतर जाळ्याच्या जवळ आलेला ससा धूम ठोकून पळून जातो. पारध्याला राग आलेला असतो, कारण खूप कष्टानं ते दोन ससे एकत्र आणून ते जाळ्यात फसवण्याचा कार्यक्रम त्यांनी आखला होता. त्यांचा कार्यक्रम पूर्ण फेल झाला. म्हणून याला त्यांनी पुन्हा चोप दिला. आणि असं म्हणायचं नसते, हा हू करायचं नसते, तर आता आमचं तर गेलेलं आहे, आता इथून असं म्हण, एक फसलंय सस तर दुसरं का फसना, एक फसलंय दुसरं का फसना म्हणून असंच म्हणत जा. मग ते जावाई पुन्हा एक फसलंय दुसरं का फसना, एक फसलंय दुसरं का फसना असंच म्हणत पुढे निघाला. योगायोग असा की मोटरसायकलवाला चिखलात गाडी घातलेला होता, त्याचं एक टायर काढलेलं होतं आणि एक टायर मध्येच घुसलेलं. त्याला आला राग. शंभायला म्हणलं, मी एवढा वेळ झाला इथं असं त्रास सहन करतोय, माझं चाक निघणार, एक निघालं एक फसले. त्यानं म्हणतोय असं. पुन्हा ती गाडी तशीच सोडली, त्याला पुन्हा चोप दिला. त्याला सांगितलं एक निघालंय दुसरं का निघाणं म्हणत जा. पुन्हा ते पुढे गेला, एक निघालंय दुसरं का निघणार, एक निघालंय दुसरं का निघणार. त्या गावामध्ये एक वरात प्रेत यात्रा निघाली होती, अंत्ययात्रेची वरात. आणि ते ग्रहस्थ म्हणजे काय, मोठे श्रीमंत आणि दयाळू व्यक्ती, सगळं गाव हळहळ करतंय. आणि हा म्हणतोय एक निघालं दुसरं का निघणार, एक निघालंय दुसरं का निघणार. लोकाला वाटलं एकच प्रेत चाललंय आमच्या गावातून, एवढा दुःख झालाय, दुसरं निघालंय तर किती हा वाईट माणूस आहे. पुन्हा त्याला चोप दिला. तो मार खाल्ला तिथं. आणि त्याने सांगितलं आता असं म्हणायचं नाही, जे झालंय ते वाईट झालंय, अत्यंत वाईट झालंय, अत्यंत वाईट झालंय असंच म्हणत जा. मग पुन्हा तो अत्यंत वाईट झालंय, अत्यंत वाईट झालंय असंच म्हणत गेला. असंच म्हणत गेल्याच्या नंतर पुढं एका राजाला मुलगा झालेला होता, तो गावभर पेढे वाटत होता. आणि राजाच्या अनुयाला राग आला, अरे बाबा आमच्या राजाच्या राजाला मुलगा झालेला आहे, सगळ्याला आनंद झालेला आहे आणि हा अत्यंत वाईट झाला असं म्हणतोय. म्हणून त्या राजाच्या अनुयायाने त्याला तिथं चोप दिला. मग सांगितलं की बाबा चोप दिल्याच्या नंतर लय आनंद झाला, लय आनंद झाला म्हणत जा. मग पुढं जात असताना तो लय आनंद झाला, लय आनंद झाला असंच म्हणत गेला. तेवढ्यामध्ये त्या बाजूला एक गोरगरीब माणसाची झोपडी पेटली. हे अत्यंत दयनीय अवस्था असल्यामुळं त्या लोकांना दुःख राहत नव्हतं आणि हा आनंद झाला म्हणत होता. पुन्हा त्या लोकांनी गोळा झाले, आणखी चोप दिला. एवढा मारला काही सांगताच येत नाही. मग आता म्हणजे असं म्हणायचं नाही, आता तुला एकच बाका मारले असंच मारत जा, बाका मारले असंच मारू दे म्हणत जा. मग पुढे निघाला, त्याला बाका मारले असंच मारू दे, बाका मारले असंच मारू दे. योग आहे बाजू. आमच्या बायका सगळ्या वट्ट्यावरती धुणं देत होता हौदाच्या बाजूला. आणि एका बाईचा नवरा पहिल्या दिवशी तिला खूप मारलेला होता. त्या बाया हळहळ करून त्या बाईचं सांत्वन करत होत्या आणि हा दुःखात त्या फोडणीवर तेल टाकावं तसं बाका मारले असंच मारू द्या. मग त्या बाया धुणं दिवायच्या सोडल्या, ह्यालाच धुतला. म्हणून बहुतांच्या मध्ये गोवा बहु जेवा नेदावा असा जो सासरवाडीचा पुन्हा नावच घेतला नाही तुझा. प्रारब्ध काहीन पालटे सोपे तृष्णेचे हे पिशे वायाविन. एक शेतकरी बाबा असतो. शेतकरी म्हणल्याचं शेतकऱ्यांचं दुःख सर्वांनाच माहिती आहे. त्या शेतकऱ्यांच्या दुःखामध्ये एवढे अनंत वेदना आहेत की आपण कल्पनाही करू शकत नाही. पेरणी करावी लागते, कोळपणी करावी लागते, नांगरणी करावी लागते, फवारणी करावी लागते, खुरपणी करावी लागते. सगळं पीक आलं तर पुन्हा बाजारभावाची काय परिस्थिती हे पण लक्षात. म्हणून पेरलं तर उगवत नाही, उगवलं तर टिकत नाही, टिकलं तर पिकत नाही, पिकलं तर सगळे विकत नाही. अशी दयनीय अवस्था झाल्यामुळे त्या शेतकऱ्यांनी आपली शेती करायचा धंदा सोडून देऊन तो दुसऱ्या धंद्याकडे वळावा असा विचार करतो. धंदा कुठला त्याला सुचत नाही. मग काय करतो, गावामध्ये एक मासे विकणारा आलेला असतो. मग ते मासे विकणाऱ्याकडे जातो की बाबा असं असं आहे, मला शेती परवडत नाही, तुझा धंदा कसा. तो म्हणला मासा चांगला आहे, 100-150 रुपयाला एक मासा विकतो, काही अडचण नाही, तो धंदा करू शकतो. ठीक आहे म्हणला. ठरल्याप्रमाणे तो मासेमार या शेतकरी बांधवांना घेऊन गेला. मग खरं काय तर त्या मासेमाराला टेक्निक असल्यामुळे त्यानं मोठे मासे पकडायचे, पण ह्याला काही मोठे मासे सापडत नाहीत. म्हणून ते छोटे छोटे मासे
घ्यायचा, छोट्या माशाला भाव लागत नाही, पुन्हा त्याला धंदा परवडत नाही. म्हणून म्हणतो खेत में गया तो लांगा लुंगा, खेत में गया तो लांगा लुंगा, मच्छी पकडणे गया तो झांगा झुंगा. म्हणून हा पण धंदा त्याने सोडून दिला. मग काय करतो, त्या दिवशी कीर्तनकार गावात येतो, कीर्तन ऐकतो. त्याला वाटलं आता साधू महाराज आणि कीर्तनकार आपण बनलं पाहिजे. मग हे दोन्ही धंदे काही कामाचे नाहीत, आपण कीर्तनकारात बनलं पाहिजे. आयतं खायचं, राहायचं आणि पैसे, मस्त गाडी बंगला सगळं काही. मग तो साधूच्या वेशामध्ये ते एका गावामध्ये जाऊन बसला. आणि पहिल्या दिवशी साधूच्या वेशामध्ये लोक येऊन तिथं चोरी करून गेले होते गावात. तशी दवंडी दिलेली आणि हा योगायोग तिथं बसला. लोकांनी बघितला, त्यांनी चोप दिला, एवढा मारला की काही सांगताच येत नाही. मग म्हणतो खेत में गया तो लांगा लुंगा, मछली पकड़ने गया तो झांगा झुंगा, और साधू बनने गया तो उलटा टांगा रे, ये क्या हालत मेरी. असं प्रारब्ध काही न पालटे सोपे, तृष्णेचे हे पिशे वाया गेले. म्हणजे धंदे बदलले तरी त्याचं नशीब बदललं नाही किंवा प्रारब्ध बदललं नाही. असं या दुसरी जी आपण ओळ घेतोय ती तुकाराम गाथेतील अभंगातील 32वी क्रमांकाची आहे. बलात्कारे जरी आणिला कथेशी, निद्रा न गेलोडाशी टेकून या. म्हणजे बळच एखाद्यावरती काहीतरी लागलं तरी ते आपलं साध्य होणार नाही, असं या उक्तीतून, दृष्टांतातून आपल्याला बाबा महाराज इंग्रज सांगायचा प्रयत्न करतात. एक व्यक्ती असतो, त्याला बळच इथं या कार्यक्रमासाठी म्हणजे कीर्तनासाठी घेऊन आलेला असतो. त्याची मनस्थिती नसते, पण नाविलाजानं त्याला यावं लागतं आणि कीर्तन चालू होतं. योगायोगानं कीर्तन चालू असताना तो एका झाडाच्या बाजूला टेका देऊन बसलेला असतो बाहेरच. मग त्या ठिकाणी एक मेंढपाळ बांधव पण आलेला असतो. मेंढपाळ बांधून दुसऱ्या गावाला जाताना कीर्तन आहे हे ऐकून तिथं थांबतो आणि त्याच्यासोबत एक येडका असतो. मग जसं जसं महाराज कीर्तनात रंगले तसं तसं ह्याला गुंगी लागायला चालू झाली, म्हणजे ब्रह्मानंद टाळली. मग तो डुकली द्यायला सुरुवात केला. सुरुवातीला हलकी डुकली दिला, येडक्याला वाटला, आणि ती येडका साधा नव्हता, टकरीच्या रेसचा येडका होता, टक्कर खेळणार. एक डुकली दिली, ती येडका थोडा झटका मारला. दुसरी डुकली दिली, पुन्हा आणखी थोडा. तिसऱ्या डुलकीला हा खूप मोठी डुलकी दिली. येडक्याला वाटला आता काही खरं नाही, ह्याच्यापेक्षा माझ्यासमोर विरोधकच नाही. म्हणून जे त्या मेंढपाळ बांधवाच्या हातातून निष्ठला जे धडक दिला त्या माणसाला, दवाखान्यात जाणे. म्हणून इथं जर कोणी आलेला असेल, झोपलेला असेल, तर येडका वगैरे काही नाही, बिंदास्त झोपा, असं माझं म्हणणं. अजून एकही प्रकरण झाले नाही, 5 प्रकरण आहेत. दुसऱ्या भागातले आपण 4च घेऊया. करोनी जतन कोण्या कामी आले नाही, करोनी जतन कोण्या कामी आले नाही. एका श्रीमंताचं लग्न होतं. श्रीमंताच्या लग्नामध्ये गरीब माणूस त्या पंक्तीला जेवणासाठी बसलेला आहे. पंक्तीला जेवणासाठी बसल्याच्या नंतर त्या गरीब माणसाला काय काय अन्नपदार्थ आहेत, किती अन्नपदार्थ आहेत याचा थांगपत्ता नसल्यामुळं जे काही आलं ते 3-3 वेळा 4-4 वेळा घ्यायला लागलं. चपाती आली 2-4 वेळा घेतला, भात आलं 2-4 वेळा घेतला. मग असं या चपाती भात बुंदीनच त्याची जी पत्रावळ होती ती भरून गेली. मग पुन्हा आणखी नवीन नवीन आयटम यायला लागले, बासुंदी यायला लागली, जिलेबी यायला लागली, गुलाबजामुन यायला लागलं. मग आता ह्याला काही पत्रवाळी यायची नाही. मग आता काय करतो, हात धरून बसतो. म्हणला सांडल नाही, आम्ही दोन्ही हात धरतो, वाढा. जेवढं काही सगळ्यांना वाढलं तो हात धरून ढीग लावला. सगळे लोक जेवून गेले, पण याला काही जेवता आलेलं नाही. कशामुळं? हात सोडावे तर हे सांडून जाईल, फक्त हा बघतच राहिला. म्हणून तात्पर्य त्या ज्याप्रमाणे त्या पत्रावळीवर भरपूर अन्न होतं तरी त्याला खाता आलं नाही, तसं आपल्याकडे भरपूर पैसे आहेत पण त्या पैशाचा उपभोग घेता येत नसेल तर काही उपयोगाचं नाही. म्हणून तुकाराम महाराज या ठिकाणी सांगतात, देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. तुका म्हणे द्रव्ये मिळविले मागे, ते कोणासंगे आले नाही. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, ते कोणा संगे आली नाही. धन मिळविले रे कोट्याने कोटी, संगे नये रे लंगोटी, संगे नये रे लंगोटी. हे बाबा महाराज या दृष्टांताच्या माध्यमातून आपल्याला सांगतात की बाबा हे धन दौलत संपत्ती आपल्यासमोर येणारे नाही,
त्यासाठी जे आहे ते आहे त्या धनदौलतीचा आपण वापर करून घेतला पाहिजे, उपयोग करून घेतला पाहिजे, असं या ठिकाणी सांगतात. तुका म्हणे चुकले वर्म केला अवघाची अधर्म. म्हणजे कर्म करतोय पण त्या वर्मानुसार कर्म नसलं की ती थोडीशी वेगळीच विचलित परिस्थिती निर्माण होते. म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगायचा प्रयत्न बाबा महाराज करतात. खेड्यातील माणूस असतो, मग तो काय करतो, शहरात आल्यामुळे हॉटेलात जेवायला जातो. मग जेवणाऐवजी पुन्हा म्हणतो नाही आता जेवण करायचं नाही, आपल्याला चहाच घ्यायचे. चहा पुन्हा म्हणतो चहा नाही काय तर दूध चांगलं मिळते असं कोणीतरी सांगितलं, मग दूधच घेऊ. ऑर्डर दिली, दूध घ्यायचं असेल तर दूध. मग तो वेटर थोडासा गांगाळून गेला, कारण ह्याची काय मनस्थिती वेगळी. आधी नाश्ता म्हणत होता, जेवण म्हणत होता, आता चहा म्हणत होता, आता दूध म्हणतोय. मग काय तर दुधाची ऑर्डर दिली, पण दुधाची ऑर्डर देत असताना त्यामध्ये त्या ऑर्डरमधून बिना साखरचं दूध या ठिकाणी आलं. पण याला खेड्यातला माणूस असल्यामुळे गोड खायची सवय. मग त्याने सांगितलं हे दूध तर सप्पक आहे, आणि हे दूध पिऊन घेतला. मग काय करणार, नाही मला असं जमत नाही, तू सगळे चहा सहित दुधाचे पैसे घेतो, मग मी दुधाचेच पैसे का देणार, साखर सुद्धा लागते. मग साखर वेटरनं काय करतो, ते साखर मोठं आणतो, त्याने खायला देतो. मग आता साखर खाल्लेली आहे, दूध पिलेलं आहे, मग आता दूध आणि साखर हे मिक्स होण्यासाठी काय करावं. मग हा जसं भुगण्यामध्ये आपण हलवतो का नाही चमचा टाकून, तसं हा पोट हलवला कमरेपासून खाली गुळू. बाकीचे इकडे तिकडे सगळे बघतात. हॉटेलवाला मालक म्हणतो अरे हा विचित्र प्रकारच आहे. वेटर सांगतात की बाबा मालक असं झाले. मग त्या मालकाला वाटलं की आपलंच काहीतरी चुकलेलं आहे आणि आपल्या अन्नपदार्थामध्ये काहीतरी विषबाधा झालेली आहे. कशात विषबाधा झालेली आहे ते काहीच कळेना. मग काय करायचं, मग ते जे काही दूध आहे ते सगळं सांडून टाकलं. मग पुन्हा एखाद्या म्हणलं मिठाईत असू शकते, मग ती मिठाईत पूर्ण पालती केली. मग पुन्हा जे काही हॉटेलमध्ये सगळं अन्नधान्य होतं गोड ते सगळं संपवलं. मग आता काय करायचं, आजही थांबणार. मग म्हणले आता ह्याला दवाखान्यात नेलं पाहिजे. दवाखान्याची गाडी आणली आणि दवाखान्यामध्ये नेलं. मग त्यावेळेस कळालं की बाबा हा जो रोग आहे याचा रोग नाही. मग त्यावेळेस त्यानं सांगितलं की मला फक्त तुम्ही दूधच दिलं, साखर न टाकता, म्हणून साखर वेगळी दूध वेगळं दिल्यामुळं मला ही कृती करावी लागली. तर काय चुकलं, तर तुका म्हणे चुकले वर्म केला अवघाची अधर्म. म्हणून या दृष्टांताच्या माध्यमातून वर्म चुकलं की कर्म चुकतं हे बाबा महाराज इंगळे तिथे आपल्याला सांगण्यास उत्सुक असतात. कासया पाशानं पूजतील पितळ अष्टधातू कळ भावी बिन. म्हणजे एखाद्याच्या मनात नसलं काही तर आपण ते बळजबरी लाटायचा प्रयत्न करतो, तिथंही काही साध्य होत नाही. यासाठी हा दृष्टांत बाबा महाराज इंगळे यांनी आपल्यासमोर ठेवलेला आहे. एक गृहस्थ असतो, घरी त्याला रोज देवपूजा करायला लावतात, म्हणून तो थोडासा कंटाळलेला असतो. योगायोगानं सासरवाडीचं आमंत्रण आलं आणि हा खुश झाला. बरं झालं बाबा, आता सासरवाडीत गेल्याच्या नंतर आयश आरामात खाता येईल, इथं देवपूजा आपली टळली. मग तो काय करतो, सासरवाडीला लगबगीने निघतो आणि सासरवाडीत जातो. सासरवाडीत गेल्या मग सगळं व्यवस्थित होतं. दुसऱ्या दिवशी उठतो आणि आंघोळ वगैरे सगळं करून जेवणासाठी नाश्ता मागतो. पण तोपर्यंत सासूबाई म्हणतात, जावाई बापू आता तुमचे जे सासरे आहेत ते सासरे परगावी गेलेले आहेत, देवपूजा करण्यासाठी आमच्या घरी कोणी नाही. मग तुम्ही काय करा, आज देवपूजा करा. हा देवपूजेसाठीच कंटाळून इथं आलेला असतो. परत या सासरवाडीमध्ये देवपूजा करायची. ठीक आहे म्हणला, आता ह्या सासूचा आदेश टाळता येत नाही म्हणून मान हलवली. पण मला खूप साहित्य लागतं बरं का, तुम्ही जे मागाल ते आम्ही देऊ, फक्त आमची देवपूजा करा. मग सांगितल्याप्रमाणे सगळं काही चंदन आणलं, अष्टगंध आणलं, सुगंध आणले, अत्तर आणले, अगरबत्ती आणले, सगळं काही त्या जावयाला दिलं. आणि हा जावाई बळच का होईना पूजा केला. आणि पूजा करत असताना एक शेजारी तिथं आली आणि त्या शेजारीला हा सुगंध दरवळला आणि तिनं म्हणली काय चालू आहे, पूजा. अरे एवढा सुगंध वास आहे, कोण पूजा करतंय काय, आमचे जावाई बापू आहेत. मग असं करा, तुमचे जावाई बापू आलेत तर आमच्याही घरी पाठवून द्या, आमची पण पूजा करू द्या त्यांच्या हातानं, आमचा पण उद्यकाळ होऊ द्या. मग काय करतो हा जावाई, नावीलाज असतो तिथं जातो
मग ह्याचं काही टाळता येत नाही म्हणून तिथली पण पूजा करतो. अरे बाप्पा आता काही खरं नाही, कुठेही गेलं तर ही पूजा आपल्याला पाठ सोडत नाही, म्हणून तो काय करतो, त्याच गावातील एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये विहिरीत उडी टाकून मरावं असं म्हणून तो विहिरीकडे जातो. तेवढ्याच शेतकरी बाबा म्हणतो, अरे थांब, काय झालं तुला, असं कशासाठी एवढं चाललंय तुझं खडाडो, मरू नको, तुला आत्महत्या करायची काही आवश्यकता नाही, तुला जे काही कमी आहे ते मी सगळे देईन, तुला अन्नधान्य देईन, खाऊ पिऊ घालीन, कपडे लत्ते घालीन, कुठलंही काम करायचं नाही, फक्त आमच्या इथं यायचं आणि देवपूजा करायची. म्हणजे ज्या गोष्टीसाठी हा कंटाळवाणा करत होता तीच गोष्ट वारंवार त्या ठिकाणी येत असते. म्हणून यासाठी हा दृष्टांत हे कासया पाषाण पूजितसा पितळ अष्टधातू फळ भावी. तुका म्हणे काय बोलून या फार, जयाचा व्यवहार तयास आहे. एका गावामध्ये खूप प्रसिद्ध कीर्तनकार असतो. त्या कीर्तनकाराकडे गाडी, सगळी धनदौलत, व्यवस्था, लवाजमा असतो. मग तो कीर्तनकार एका गावात दुसऱ्या गावाला, दुसऱ्या गावात तिसऱ्या गावाला जात असतो. जात असताना त्या गावामध्ये एवढं जंगी स्वागत करतात की बाजा भजंत्री, टाळ घोष, टाळ चिपळ्यांचा नाद, ढोल ताशांचा नाद, अशा नादामध्ये त्या कीर्तनकाराची जंगी मिरवणूक काढली जाते. गावात आणता नाही आणि गावातून पाठवता नाही. मग हा कीर्तनकार म्हणतो की बाबा माझे एवढं लोक स्वागत करतात, मी महाराष्ट्रातील ख्यातनाम प्रसिद्ध कीर्तनकार आहे, सगळ्या क्षेत्रामध्ये माझा दबदबा आहे, सगळे लोक माझे दुरून येऊन कीर्तन ऐकतात, तू माझा ड्रायव्हर आहेस आणि तू का कीर्तन ऐकत नाहीस. ड्रायव्हर म्हणाला, महाराज तुमचं जे कीर्तन आहे ते रोजचंच कॅसेट आहे, कारण तो अनपढ होता, रोजचंच कॅसेट आहे, मला काही आवश्यकता नाही ऐकण्याची, मला सगळं पाठ झालेलं आहे. असं नाही, हे असलं कीर्तन काही नाही, मी सुद्धा कीर्तन करतो. मग त्यांनी सुद्धा कीर्तन करण्याची तयारी दर्शवली. मग योगायोग काय झालं असं म्हणतोस. मग ड्रायव्हरच्या ठिकाणी कीर्तनकार म्हणला तू हो आणि कीर्तनकाराच्या ठिकाणी ड्रायव्हर. मग एकमेकांमध्ये बघूया कुणाचं कसं असतं काय, तिथं गेल्यावरच कळतंय. म्हणून अशा पद्धतीनं बेत आखला. दुसऱ्या गावामध्ये गेल्याच्या नंतर ज्या पद्धतीनं ड्रायव्हरच्या ठिकाणी कीर्तनकार आला, कीर्तनकाराच्या ठिकाणी ड्रायव्हर गेला आणि योग असा की रोजच्यापेक्षा जास्त गर्दी आणि हा ड्रायव्हर माणूस. मग याचे हातपाय लटपट व्हायला. मग आता काय करणार, शेवटी आता आपल्याला केले सोंग तर सपादनी करणं गरजेचंच आहे. म्हणून तो कीर्तनाला सुरुवात केला आणि जसं त्यांचा महाराज ज्या पद्धतीने कीर्तन करतो तसं कीर्तन करायला. समोरचे काही श्रोते खूप गुणी असतात, तुमच्यासारखी साधे सुधे नसतात. याला वाटलं नेवा आपण, पण एखाद्या श्रोत्याने किंवा त्या भक्तांनी एक चिठ्ठी पाठवली. याला काही चिठ्ठी वाचता येणार. चोपदाराला म्हणतो की बघ काय आहे. चोपदार म्हणतो मला पण वाचता येत नाही, पण एक शंका आहे म्हणून मला सांगून गेले. चोपदाराला वाचता येत नाही, ह्यालाही वाचता येत नाही, काय करणार. शंका आहे एवढं कळालं. मग म्हणतो मी एवढा मोठा ख्यातनाम कीर्तनकार आहे आणि तुम्ही मला ही साधी शंका विचारताय, या तुमच्या शंकेचं निरसन तर माझा ड्रायव्हर देईल. म्हणून ही जी फजिती व्हायची होती ती फजिती झाली नाही, कारण ड्रायव्हर हे मुख्य कीर्तनकार असल्यामुळं अनुभवातून तत्वज्ञान सांगून त्या शंकेचं निरसन केलेलं आहे. म्हणून तुका म्हणे काय बोलून या फार, जयाचा व्यवहार तयासाठी. आता काही निवडक आपण घेतलेले आहेत 2 भागांमध्ये. आता आपण तिसऱ्या भागाकडे बोलूयात. तिसऱ्या भागामध्ये 27 प्रकरण आहेत. त्या 27 प्रकरणामध्ये आपल्याला जायचं नाही, पण जेवढे होतील तेवढे प्रकरण पाहूया. जो देखो सो सुखिया बाबा, जो देखो सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. या कबीरदासजींच्या ओवीवरती, या दोह्यावरती एक बाबा महाराज पिंगळे यांनी दृष्टांत आपल्यासमोर ठेवलेला आहे. एक मंदिर असतं गावाच्या बाजूला, मारुतीचं मंदिर, आणि मारुतीच्या मंदिरामध्ये एक ब्रह्मचारी राहत असतो.
ब्रह्मचारी म्हणजे खूप समाधानी आणि सुखी माणूस. त्यांच्याकडे धन दौलत संपत्ती काहीच नाही, पण जे काही लोकांनी दिलेलं आहे त्यामध्ये तो खाऊन समाधानी असतो. पण एके दिवशी काय होतं, त्या ब्रह्मचारी व्यक्तीकडे एक सावकार येतो गाडी वगैरे. याला वाटतं या सावकाराकडे गाडी आहे, व्यवस्थित आहे, 2-4 माणसं हाताखाली आहे, हा सावकार किती सुखी आहे. मग त्या सावकाराला विचारतो, का हो किती सुखी आहे तुम्ही, तुमच्याकडं सगळं आहे. अहो सगळं आहे, गाडी आहे, पैसा आहे, धन दौलत आहे, संपत्ती खूप आहे, पण मला संतती नाही, फार दुःखी माणूस आहे, मला या गोष्टीचं खूप दुःख. तर माझ्यापेक्षा एक आपल्याच गावामध्ये एक श्रीमंत माणूस आहे, त्याच्याकडं श्रीमंती पण आहे, पैसा आहे, धनदौलत आहे, संपत्ती आहे आणि संतती पण आहे. मग हा विचार करतो त्या व्यक्तीकडे जायला पाहिजे. मग ब्रह्मचारी त्या सावकाराला सोडतो आणि जातो कुठं, तर त्या श्रीमंत व्यक्तीकडे. श्रीमंत व्यक्तीकडे गेल्याच्या नंतर म्हणतो, किती श्रीमंत आणि किती भाग्यवान आहात हो, काय आनंद तुमच्या जीवनात. छे छे छे, माझ्याकडे काहीच आनंद नाही. माझ्याकडे सगळं आहे, धन आहे, दौलत आहे, गाडी आहे, बंगला आहे, पैसा आहे, सगळं आहे, पण माझ्या मुलावरती संस्कार नाही. माझी मुलं रोज येतात आणि गोंधळ घालून दारुडे आहे, कितीही पैसे खर्च करतात, म्हणून मला या गोष्टीचं खूप दुःख आहे. तर माझ्यापेक्षा पंडित आहे, तो ज्ञानी आहे, तो संस्कारक्षम आहे, त्याच्या मुलं पण चांगले, तो खूप चांगला आहे. मग या ब्रह्मचार्याला वाटतं तिकडं जावा, हा पण दुःखीच आहे. मग तो ब्रह्मचारी त्या ज्ञानी पंडिताकडे जातो. बाबा तुम्ही किती सुखी आहेत, तुम्हाला कशाचंच दुःख नाही, ज्ञानवंत आहे, तुम्हाला खूप समाजामध्ये मान सन्मान आहे. अरे कशाचा मान सन्मान, छे छे, माझ्या वाट्याला जे दुःख आहे ते कुणालाही फक्त पोटापुरतं सुद्धा कधी कधी मिळत नाही, ज्ञान घेऊन काय करायचं आहे, असं म्हणून तो सुद्धा दुःखी माणूस त्या ब्रह्मचार्याला सांगतो, माझ्यापेक्षा एक पुढारी आहे दुसऱ्या गावामध्ये, तो खूप सुखी आहे, त्याच्याकडं गाडी, बंगला, नोकर, चाकर, लवाजमा आहे, सगळं काही आहे, मान मंडूक आहे. मग तो ब्रह्मचारी काय करतो, त्या पुढाऱ्याकडे जातो. पुढाऱ्याकडे गेल्याच्या नंतर अरे वा किती छान आहे, मोठा बंगला आहे, एवढे लोक आहे, खूप मोठी संपत्ती आहे, लोक गाजावाजा करतात, अख्ख्या संपूर्ण एरियामध्ये तुमचं नाव आहे, खूप सुखी आहे. छे छे म्हणला, मी कसला सुखी, मी रात्रंदिवस काम करतो, लोकाला याचं काही देणं घेणं नाही. ज्या ज्या वेळेस मला त्रास होतो खूप, या त्रासातून मी अनेक कामं करतो, तरी सुद्धा विरोधक बोलतात, हे माझ्या मनाला खूप खंत आहे, याचं मला खूप दुःख आहे. या जगामध्ये इथं सुख नाही, सुख फक्त कुठं आहे तर एकाच ठिकाणी आहे, शेजारच्या गावामध्ये मारुतीच्या मंदिरामध्ये एक ब्रह्मचारी बाबा आहे, त्याला कशाची भ्रांत नाही आणि तोच सुखी आहे. हा म्हणतो माझ्याबद्दलच बोलत आहे, हा हिरमसून जातो, मीच सुखी आहे म्हणून पुन्हा सगळे दुःखी आहेत असं त्या ठिकाणी सांगत असतं. म्हणून जो देखो सुखिया बाबा, दुखिया बाबा सुखिया कोणी, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुख नाही कोठे आली या संसारी, वाया हो घरी होऊ नका. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सुख कुणालाही, म्हणून आहे त्या परिस्थितीमध्ये सुख मानणं ही आपली परंपरा आहे आणि आपण मानत गेलं पाहिजे, असं बाबा महाराज इंगळे आपल्याला या ठिकाणी सांगत असतात. आशा वाढविणे बुद्धीचे तरंग, चित्ताचे वेग वाहतात. म्हणजे आपल्या माणसाची जी आशा आहे ती आशा कधीही न संपणारी आहे, आशेचा अंत कधीही होत नाही, ती आशा आहे. त्यासाठी बाबा महाराज इंगळे यांनी एक दृष्टांत दिलेला आहे. एका झाडाखाली ससा बसलेला असतो, सागाचं झाड असतं, पावसाळ्याचे दिवस असतात, पाऊस आणि वारा चालू झाल्यामुळं त्या झाडाखाली बसलेल्या सशावरती पळसाचं पान पडतं, जोरात आदळतं, कधी नव्हे तेवढं. मग त्या सशाला वाटतं की बाबा आपल्या अंगावरती आता आभाळ कोसळलेलं आहे. मग तो ससा पळत धावत सुटतो, धावत सुटतो, धावत सुटतो, धावत सुटतो. पुढे गेल्याच्या नंतर त्याला टोला भेटतो, अरे सशा, अरे तू एवढा धावपळ कशाला करतो, एवढा लागलेला आहे, काय धावपळ कशासाठी. मग त्यावेळेस सांगतो, अरे
आसमान गिर रहा है, जीने का है तो भागो, मरने का है तो ठहरो. मग आता याला सुद्धा मरण द्यावं वाटत, मरण कुणाला प्रिय आहे. त्याच्यामुळं तो सुद्धा खरंच वाटतं त्याला. आणि त्या सश्याच्या पुढं तो कोला जो आहे तो धावायला सुरुवात करतो. पुढे गेल्याच्या नंतर लांडगा भेटतो. लांडगा पण असाच वाटतो, बाबा हे दोघं असं का पळत आहेत, कधी नव्हे ते काय विचलित प्रकार झालेला आहे. मग लांडग्यानं विचारतो कोल्याला, मला माहीत नाही, तू काय कर, सश्याला विचार. मग ससा पुन्हा त्या लांडग्याला जसं कोल्याला उत्तर दिलं तसंच या लांडग्याला सुद्धा विचारतो. मग लांडगा सुद्धा घाबरून पळायला लागतो. लांडगा पुढं, कोला मागं, ससा त्याच्या. मग हा सगळा प्रकार वाघ पाहतो. वाघ म्हणतो, अरे हे काय झालंय, एवढा छोटा ससा आणि ह्या सगळ्यांना पळवतोय, काहीतरी वेगळाच प्रकार आहे, आपण चौकशी केली पाहिजे. मग त्या वाघानं लांडग्याला विचारतात, ते मला काही माहिती नाही, जे विचारायचे ते सश्याला विचार. सश्याला विचारतो, वाघोबा दादा, आसमान गिर रहा है, जीने का है तो भागो, मरने का है तो ठहरो. वाघाला सुद्धा भीती वाटते, तो सुद्धा पुन्हा पळत सुटतो. मग पुढे गेल्याच्या नंतर दोन गाढवं सरत असतात एका नदीच्या कडे. ते गाढवानं म्हणतात, अरे सगळे पळाले, नक्कीच काहीतरी वेगळं घडतंय. एक गाढव म्हणतो, अरे कशाला चौकशी करायची, ह्याच्यामुळे तर आपल्याला गाढव म्हणतात, काय करायचं आहे आपल्याला, जाऊ दे. नाही नाही म्हणतात, सगळं खरं आहे, पण हे असा प्रकार आपण आजपर्यंत कधी पाहिलेला नाही, आपण चौकशी केलीच पाहिजे. ठीक आहे, करायची असेल तर चौकशी. मग सांगितल्याप्रमाणे तसंच क्रम लागतो आणि त्या गाढवाला सुद्धा तसंच उत्तर दिल्यामुळे गाढव सुद्धा पळायला लागतात. त्या पळता पळता वाघाची एवढी हालत झालेली असते की समोरून गाढवाच्या लागतात आणि पाठीमागून आवाळाची भीती. मग गाढवाने शेवटी विचारतात, वाघोबा कुठपर्यंत पळायचं, मला माहीत नाही, त्या कोल्याला विचार. कोला म्हणतो, सश्याला विचार. मग शेवटी सश्याला विचारतात, अरे कुठपर्यंत पळायचं, जोपर्यंत हे आबाळ टेकत नाही तिथपर्यंत पळायचं. म्हणून माणसाची जी आशा आहे ती कुठपर्यंत ही जाते, आशा ही न संपणारी आहे. जसं त्या प्राण्यांची हाल अपेष्टा झाली तशी आपण आशेवर बसलो तर आपली सुद्धा तीच हालीची अवस्था होणार आहे. म्हणून बाबा महाराज इंगळे सुद्धा इथे या दृष्टांताच्या माध्यमातून आपल्याला जागृत करण्याचा प्रयत्न करतात. तुका म्हणे काळ हाना तोंडावरी. अधिक मास असतो, प्रत्येकाने हे कदाचित ऐकलेलं पण आहे खूप वेळा, तरी पण आपण प्रयत्न करूया ऐकायचे. अधिक मास असतो. अधिक मासामध्ये आपल्याकडे प्रथा आहे की जावयाला जेवण घालायचं. कोणतं जेवण, दगडाचं का धोंड्याचं जेवण. मग धोंड्याचं जेवण घालण्यासाठी त्या जावयाला ते आमंत्रण दिल्यामुळं जावाई सासरवाडीला जातो. सासरवाडी गेल्याच्या नंतर तो 1 दिवस राहावं, 2 दिवस राहावं, 3 दिवस राहावं. सासरवाडीतली पण गरिबीची परिस्थिती आहे, कसं तरी जावाई आले म्हणून त्याचं भागवण्याचा कार्यक्रम चालू असतो. आपण कसंही घरी खाल्लं तरी चालतं, पण जावयाला थोडंसं गोडधोड आणि व्यवस्थित जीव वाढवणं हे सासरवाडीच्या लोकांचं कर्तव्य असल्यामुळं ते सुद्धा लोक सासरवाडीची कदरून जातात. 1 महिना झाला, 2 महिना झाला, 3 महिने झाले, 4 महिने झाले, 5 महिने झाले, 6 महिने झाले, जावाई काही जातच नाही. शेवटी सासऱ्यानं विचारलं, त्यावेळेस ही फोन वगैरे काही नव्हतं, बाबा तुमचं भांडण वगैरे काही झाले का? तो म्हणतो काही नाही. मग रुसून आलात का? तसंही काही नाही. मग घराकडे तुमची काळजी करत असतील? तसंही काही नाही, माझी कोणीही काळजी करत नाही. मग तुम्हाला घरच्यांची काळजी वाटत असेल? हां, तसं मला काही वाटत नाही, पण तुम्हाला वाटत असेल तर मी एक पोस्टकार्ड पत्र घेऊन येतो आणि घरच्यांना पण इकडं बोलून घेतो. खायला म्हटलं आता ह्याचीच काढायची पंचायत आहे आणि हा सगळा सासरवाडीचा जमाजमा इथं घेऊन येतो, हा सहजासहजी जात नाही. म्हणून त्या सासऱ्यानं सासूला सांगितलं, आता काहीतरी भेद करून आपण जावायला परतून लावलं पाहिजे. तू काय कर, रात्री भाजीला मीठ कमी टाक आणि मी तुला शिव्या देतो, मारल्यासारखं करतो. आणि त्यावेळेस तू काय करायचं, तो दिवा बंद करायचा, निघून जायचं. त्यावेळेस लाईट वगैरे नव्हती, दिवा होता, चिमणी होती. मग ठरल्याप्रमाणे तसं झालं. भाजीला मीठ टाकली, जेवायला बसली सासरा आणि जावं, भाजीत मीठ कमी आहे. सासरा रागावला, ए तुला काही कळतं का? आणि भाजीला मीठच नाही, उगं खावा गुमान, म्हातारपणी एवढी पारख करायची नसते. सासू थोडीशी जोरात उत्तर दिलं ठरल्याप्रमाणे. हा मला उलट बोलतेस म्हणला,
आणि तो सासरा मारायला निघाला. तेवढ्यात ती सासू चिमणी बंद केली आणि ती बाहेर निघून गेली. आणि ह्या सासऱ्यानं काय केला, जावायची शेंडी धरली आणि जे बदडायला चालू केला. तर जावाई म्हणतो, मामा मारू नका, मामा मारू नका. जावाई बापू, हे नवरा बायकोचं भांडण आहे, तुम्ही मध्ये पडू नका. मग त्यावेळेस पुन्हा असं म्हणतो, नाही मी जावाई, अरे तू जावाई का असना, जावायचा बाप का असना, मी ह्या म्हातारीला मारल्याशिवाय सोडणारच नाही. एवढा चोप दिला, एवढा चोप दिला, शेवटपर्यंत आयुष्यामध्ये त्या जावयानं सासूरवाडीचं कधी नावच घेतलं नाही. म्हणून तुका म्हणे काळ हाना तोंडावर या उक्तीवरून हा दृष्टांत बाबा महाराजांकडे आपल्यासाठी देतात. साप बेडू काते गिळी, बेडूक मुखे मासी कवळी, तैसी मृत्यू मुखे पडली, विषय भुली जोंबती. ही जी ओवी आहे एकनाथ, ती भागवतामधली ओवी आहे, अध्याय क्रमांक 9 मध्ये. ज्याप्रमाणे साप आणि बेडूक एका समुद्रामधून जात असतात, त्यावेळेस सापानं त्या बेडगाला पकडलेलं असतं आणि किनाऱ्याकडे नेत असतं. किनाऱ्याकडे नेणे म्हणजे मृत्यूकडे नेत असतं. मृत्यूकडे नेत असताना सुद्धा तो बेडू मच्छर असतील, चिरट असतील, जे काही कीटक असतील, त्या कीटकासाठी तोंड आ करून बसलेला असतो. म्हणून ती कीटक कोणती आहेत? विषयरूपी कीटक आहेत, वासनारूपी कीटक आहेत. मरणकाळ जवळ आहे, आपल्याला आपली अवदशा माहीत आहे, तरी सुद्धा हा बेडू विषयरूपी कीटकाच्या नादी लागतो. म्हणून या ठिकाणी हा दृष्टांत बाबा महाराज इंगळे आपल्यासाठी देतात. जेवी तळहादीचा आवळा, तेवी ब्रह्मज्ञान बोले प्रांजळा, पर्यापरोक्षे साक्षात्कारी अडळा, तेने जिव्हाळा ते तिचा. एका गावामध्ये एक कीर्तनकार असतो, तो सगळ्या ह्याच्यामध्ये पारंगत असतो. आता थोडंसं शॉर्टमध्ये घेऊया. सगळं शास्त्र, पाकशास्त्र असेल, तर्कशास्त्र असेल, भौतिकशास्त्र असेल, रसायनशास्त्र असेल, अमुकशास्त्र असेल, ज्योतिषशास्त्र असेल, कामशास्त्र असेल, वगैरे वगैरे. थोडक्यात साहिशास्त्र, 18 पुराण, 4 वेद, 64 कलेमध्ये पारंगत असलेला हा जो आहे तो कीर्तनकार. आणि चौकडे याची ख्याती असते, पण थोडासा चमत्कारिक बाबा. चमत्कारिक बाबा असल्यामुळं अनेक लोकांच्या हृदयामध्ये तो जागा होतो. ढोंगी बाबा थोडक्यामध्ये. पण प्रसिद्धी तर खूप आहे, चांगल्यापेक्षा वाईटाची प्रसिद्धी आजकाल जास्त आहे त्या पद्धतीने. मग याचे सेवक किंवा शिष्य सुद्धा खूप मोठे मोठे असतात, श्रीमंत असतात. मग त्या शिष्याने विचार केला की आपल्या घरी या साधू महाराजाला किंवा कीर्तनकाराला आणलंच पाहिजे. पण त्या कीर्तनकाराची जी पत्नी होती ती खरीखुरी वारकरी संप्रदायातली होती. तिला हे सगळं भोंदूगिरी, चमत्कार वगैरे मान्य नव्हता. नाही, खूप मोठे कीर्तनकार आहेत, खूप मोठे व्याख्याते आहेत, खूप कडे चमत्कारिक आहेत, त्यांचं ज्ञान तुला माहीत नाही म्हटल्याच्या नंतर ती बाई म्हणजे ठीक आहे, काही अडचणी मला दाखवा त्यांचं ज्ञान, तुला ज्ञान उद्याच दाखवतो. म्हणून त्या इंजिनियर व्यक्तीने आपल्या घरी जेवणासाठी बोलवला. बोलवल्याच्या नंतर जेवायला बसले. जेवायला बसल्याच्या ताट वगैरे दिलं आणि दिल्याच्या नंतर काय होतं, तो हाड म्हणून कुत्र्याला हाका मारून ढकलल्याचा किंवा हुसकावून लावण्याचा प्रयत्न करतो. इंजिनियर साहेब म्हणतो, इंजिनियर साहेब तुम्ही असं काय करताय, इथं कुत्राच नाही आणि तुम्ही त्याला हाकलून लावताय, हाड म्हणताय, हा काय प्रकार. तो म्हणला मी इथलं कुत्रं हाकत नाही, तो कुत्रा आहे पंढरपूरच्या रावळामध्ये, पंढरपूरच्या देवळामध्ये, आणि मी तिथल्या कुत्र्याला हाकतोय. म्हणून या ठिकाणी असं सांगतात. त्यावेळेस त्या पत्नीला म्हणतो, बघ महाराज किती हुशार आहे, तिथलं पुत्र महाराजाला दिसतं, किती अंतर्यामी आहे. मग तिला काही पटत नसतं. मग ह्या माणसाची आणि ह्या माणसाची खोड आपण काढण्यासाठी, याला वास्तव परिस्थिती जागृत करून देण्यासाठी
दुसऱ्या दिवशी पुन्हा जेवायला बोलवते. दुसऱ्या दिवशी जेवायला बोलवल्याच्या नंतर ती सगळ्यांना 4 लोक असतात, 4 लोकांना पण भजे वगैरे वाढत जाते. भात टाकते, वरण टाकते, आमटी टाकते, पण नेमकं महाराजाला भजेच वाढत नाही. महाराज म्हणतो, भज्याकडे बोट दाखवतो. मग लगेच त्या इंजिनियरच्या लक्षात येतं की बाबा महाराजाला त्या बायकोनं भजे दिलेली. लगेच उठतो आणि मारायला जातो, कारण मुद्दाम केलेली असते. थांबा म्हणते ती, मला मारू नका. मला मारण्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट सांगते. ज्या वेळेस त्या महाराजांनी काल पंढरपूरच्या देवळातलं पुत्र हाकलं, पण त्यांच्या ताटामध्ये भजे आहेत, त्यांना हे आज कसं काय दिसत नाही? मी भातात लपून त्या वाटीमध्येच भजे टाकलेले आहेत, भातात तुमच्या भजे. तात्पर्य सांगायचं म्हणजे ढोंगीपणा वेगळा आणि आत्मज्ञान वेगळं, असं बाबा महाराज या ठिकाणी सांगत असतात. टाइम ठीक आहे. जो जैसा मज कारणे मी तैसाची त्या कारणे, भक्त आनंदे मज कारणे माही त्या कारणे अनन्ये. म्हणजे आपण ज्या पद्धतीनं वागतो, समोरचा सुद्धा त्याच पद्धतीनं वागतो, असं या दृष्टांतामध्ये बाबा महाराज आपल्याला सांगत आहेत. गणेश उत्सवाचा सण असतो. गणेश उत्सवाच्या सणामध्ये आपण गणेश उत्सव हा गणपतीरायासाठी साजरा करतो का त्यांच्या चाहत्यासाठी किंवा जे मंडळासाठी चालू करतो, हेच अजूनपर्यंत तुम्हाला कळेल. आणि वस्तुस्थिती आहे, बऱ्याच ठिकाणी असा प्रकार घडतोय. फक्त गणपती बाप्पाच एकटा सावध राहतो, बाकीचे सगळे बेसावध असतात. मध्यपी आपल्या इथं कोणी मध्यपी नाही म्हणून जास्त मध्यपीवरती मी घेतली नाही. योगायोगानं पहिला चालेल ते मध्यपी सोडून द्या. 7 दिवस गणपतीचे पत्ते खेळले जातात. गांजावले, चरस, अनेक वाईट कृत्य तिथं. म्हणून एवढंच नाही, वेशा आणून त्या वेशासोबत नाच गायन सुद्धा केलं जातं. या ठिकाणी बाबा महाराज हे आपल्याला जागृत करून देत असतात. सेवा कशी करावी? सेवकाची देवाला आवडेल अशी देवाची सेवा. पतीने सेवा करावी, पत्नीने सेवा करावी, पतीला आवडेल अशीच करावी. मालकाला जी सेवा आवडते तशीच सेवा नोकराला करावी. पण तसं आपण करतो का? बिलकुल करत नाही. म्हणून एक गणपती मंडळाचा अध्यक्ष कुठं जातो? समुद्र किनाऱ्यावरती नावेवर फिरायला जात असताना सोसाट्याचा वारा येतो. वाऱ्याच्या आल्याच्या नंतर नाव बुडते आणि हा समुद्रात पडतो. मग त्यावेळेस हा धावा करतो, अरे मला कुणीतरी वाचवा, कुणीतरी वाचवा. कोणी यायला तयार नाही. मग शेवटी एका हुशार असतो, तू गणपती बाप्पाचा अध्यक्ष आहे, गणपती बाप्पाला तू धावा कर, ते तुझ्या नवसाला पावतील. आणि गणपती बाप्पाला हा धावा करतो, गणपती बाप्पा मी समुद्रामध्ये बुडत आहे, तुम्ही लवकर या आणि मला वाचवा. गणपती बाप्पा लगेच तिथे येतात आणि नाचायला चालू करतात. गणपती बाप्पा, अहो मी बुडतोय, हो मी पाहतोय, अहो मला वाचवा, माझा प्राण जाणार आहे थोड्या वेळात. जाऊ दे, मला काही नाही. अरे असं कसं गणपती बाप्पा, माझ्यावरती अन्याय करताय हो तुम्ही. नाही, मी अन्याय करत नाही. मागच्या वेळेस मी ज्या वेळेस समुद्रामध्ये बुडत होतो त्यावेळेस तो वेशेसोबत त्या डीजेवरती नाचत होता, फक्त माझ्याकडे वेश आहे असं नको. म्हणून तो मला ज्या पद्धतीनं वागणूक दिली तीच वागणूक मी आज तुला देत आहे. यामध्ये माझं काही गैर नाही, काही चूक नाही, असे या दृष्टांतातून बाबा महाराज आपल्याला सांगतात, उपदेश करतात. आता 3 भाग संपलेले आहेत. 4थ्या भागातले आपण 1-2 प्रकरणं घेऊया. वेळ झाल्यामुळे आपण पुढचा कार्यक्रम काढतो. गाठ पडली ठका ठका त्याचे वर्म जाणे तुका. म्हणजे ठकाला माठ पडल्याच्या नंतर वेगळीच सुरुवात होत असते. 2 व्यक्ती असतात, हॉटेलात जातात. 2 व्यक्ती हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर वेटरला म्हणतात, तुझ्या हॉटेलमध्ये काय काय आहे ते सांग.
मग ते सगळं सांगतात त्या हॉटेलवाले, अमुक आहे तमुक आहे. ठीक आहे, बरं यातलं गरम काय सांग. मग ते सांगतात भजी आत्ताच काढलेली आहे, पापड आत्ताच तळलेले आहे, ते पण गरम आहे. पुन्हा भात आत्ताच केले आहे, ते पण गरम आहे. वरण आत्ताच केलं आहे, ते पण गरम आहे. नाही नाही नाही, असं चिल्लर सांगूच नको, याही पेक्षा गरम सांग की या हॉटेलमध्ये दुसरं काहीच गरम नाही. त्या वेटरला राग आलेला असतो. राग आल्याच्या नंतर वेटर जातो, ठीक आहे तुला जे पाहिजे ना या हॉटेलमध्ये त्याच्यापेक्षा जास्त गरम कुठलंच नाही, असाच पदार्थ आणून देतो. किती प्लेट पाहिजे? तो म्हणला 2 प्लेट पाहिजे. ठीक आहे, 2 प्लेट. जातो भट्टीला, जातो भट्टीला गेल्याच्या नंतर लाल होऊन विस्तवाचे जे कोळशे आहेत ते कोळशे त्या प्लेटमध्ये आणतो आणि ठेवतो. हे घ्या 2 प्लेट. तुम्ही काय म्हणला होता? हे काय आणलं? तुम्ही सांगितला होता की अगदी गरम पाहिजे की दुसरा कुठलाच पदार्थ याहीपेक्षा गरम नाही, म्हणून मी हेच आणलं. ठीक आहे म्हणजे काही अडचण नाही. मग ते ठपकाला महाटक असले, महाटकच त्याने काय केले, आपल्या खिशातील सिगारेटची डब्बी काढली, दोघांनी एक सिगारेट पेटवली आणि बोलून निघून गेली. म्हणजे ढकास महाटक म्हणून या ठिकाणी बाबा महाराज इंगळे हा पण दृष्टांत आपल्यासाठी देत आहेत. शेवटचा आपण दृष्टांत घेऊया. दुसरीने करावी बाईल भंड भजिती होईल, बोवाट वेसद्वारा जाईल बायकाच्या पानवट्या. एक श्रीमंत माणूस असतो, खूप श्रीमंत असतो, गडगंज संपत्ती असते आणि कशाचीही कमी नसते. शेतीबाडी आहे, गाडी बंगला आहे, सर्व काही आहे. पण त्याला एकच दुःख आहे, संपत्ती खूप आहे पण संतती नाही. संततीचं दुःख त्याला सतत भेदत असतं. आणि येणारे जाणे पै पाहुणे सुद्धा म्हणतात की बाबा तुझी एवढी मोठी प्रॉपर्टी आहे या काय कामाची, एखादी संतती झाली असती तर बरं होतं. मग या सगळ्या लोकांच्या त्रासाला कंटाळून किंवा आपल्यालाही लोक बोलणं खाऊ नये म्हणून तो व्यक्ती वयाच्या 50व्या वर्षी दुसरं लग्न करण्यासाठी तयार. आणि योगायोगाने लग्न झालं. आताच्या काळात होत नाही, 20-25 वर्षाच्या मुलाला मिळत नाही, त्यावेळीची गोष्ट आहे. लग्न झाल्याच्या नंतर मग आता बायकाचं सवतीचं कधीच जमत नाही. कुठं तर 99.99% जमत नाही, 1% तर जमून येतात. वाद व्हायला चालू झाले, कलह व्हायला चालू झाले, द्वेष निर्माण झाला एकमेकांमध्ये, रोज भांडण चालू झालं. मग आता ह्याला खूप वाईट वाटायला लागलं, आपण काहीतरी इलाज केला पाहिजे. म्हणून त्यानं काय केलं, वाटणी केली. पहिल्या बायकोला काही हिस्सा दिला, दुसऱ्या बायकोला काही हिस्सा दिला, सोनं नाणं पैसे वगैरे सगळं. पहिली बायको खालच्या मजल्यामध्ये राहायची, दुसरी बायको वरच्या मजल्यामध्ये. पण आता सगळं दिलं, म्हैस एकच होती, म्हशीची पण वाटणी करायला. मग पहिल्या बायकोला काय केला, तोंडाकडचा अर्धा भाग दिला आणि दुसऱ्या बायकोला पाठीमागचा सडाकडचा अर्धा भाग. पहिल्या बायकोच्या घरी पाहुणे आल्यामुळं तिनं दुसऱ्या बायकोकडे गेली, म्हणजे नंतरच्या बायकोकडे. कारण दुधाची म्हैस तिच्याकडे होती, दूध तिळच पिळून खायची, हिनं सगळं चारा घालायची दिवसभर. दूध दे, आमच्या इथं पाहुणे आलेले. तिनं म्हणली नाही, दूध देऊ शकत नाही, पाठीमागचा हिस्सा माझा आहे, दूध माझं आहे, मी तुला देणार नाही देत. मी एरवी मागत नाही, पण आज सोयरे आले, आज तरी दूध दिली नाही. हिला राग आला. ठीक आहे म्हणजे आता तुला संध्याकाळी बघून. संध्याकाळी बरोबर म्हैस पिळायला तिने बसली, तिनं काठी घेऊन धार काढणार तेवढ्या तिनं काठीनं त्या म्हशीला दणादणा बडवायला सुरुवात केली. जे म्हैस लात घातली ती बाई डेचकी चरबीसहित बाजूलाच. पुन्हा कलह पेटला, भांडण झालं. हा कसं तर करून भांडण मिटवतो आणि दुसऱ्या दिवशी म्हैस विकून टाकतो. म्हशीवरचं संपलं. मग पुन्हा काय तर अशा अनेक बाबीसाठी पहिली बायको त्याच्याजवळ बसलेली असते आणि म्हाताऱ्याचे काही केस पांढरे झालेले असतात, म्हणून ती पांढरे केस उपटायला सुरुवात. दुसरी लगेच येते, म्हणजे खाली असते. तिला वाटलं ही माझ्याच रंगाची पांढरी केस काढते, म्हणून तिनं सुद्धा मी तुझ्या रंगाचा एकही केस ठेवणार नाही, म्हणून त्याचे पांढरे सगळे केस उपटते, काळे केस उपटते, पूर्ण चट्टी झालेली असते. मग दुसऱ्या दिवशी काय, पाडव्याचा दिवस असतो. पाडव्याच्या दिवशी जेवणाचं आमंत्रण, कुणाकडे जेवायचं,
खालची म्हणती माझ्याकडे जेवण, वरची म्हणती माझ्याकडे जेवण. ठीक आहे, आता तुम्ही भांडून घेऊ नका, हा प्रसंग उद्याच आहे. ज्या वेळेस पहिला स्वयंपाक जिचा होईल तिच्याकडे मी जेवायला जाणार. खालून दुसऱ्या दिवशी उठतो आणि सकाळी सकाळी पहिली बायको ओरडते, अहो स्वयंपाक झालाय, जेवायला आहे. तो शिडीवर थांबतो खाल्ल्या बसल्यावर. तिनं नाही, दुसरी बायको म्हणते, थांबा, माझा पण स्वयंपाक झालाय, तुम्ही माझ्याकडेच जेवायला यायला. पहिली बायको त्याचं पाय धरून ओढते, दुसरी बायको त्याचे केस धरून ओढते. त्या झटापटीमध्ये शिडी निघून जाते, हा लटकत राहतो. बाहेरचे येणारे जाणारे लोक म्हणतात, अरे तुमच्या इथे 9 वाजलेले आहेत, पाडव्याचा दिवस आहे, गुढी उभारायची आणि तुम्ही ही काय करता की बघ ना 3.5 हाताची गुढी उभारली, आता दुसरं काय पाहिजे तुम्हाला. म्हणून बाबा महाराज इकडे दुसरीने करावी बाईल, फंड फजिती होईल, बोवाट विस्तारा जाईल बायकाच्या पानपटा. हा दृष्टांत आपल्यासमोर ठेवलेला आहे. आणखी 5वा भाग राहिलेला आहे, त्याच्यामुळं आपण वेळेचं बंधन पाळत असतो. वेळेच्या बंधनामुळं आपण या ठिकाणी समारोपाकडे. आज आपल्यासमोर माझ्या अल्पबुद्धीने हंगामी ज्ञानाच्या आधारे बाबासाहेब इंगळे महाराज यांच्या दृष्टांत आगार या साहित्य कृतीवरती जे काही विवेचन केलं, ते सगळं विवेचन आज आपल्यासमोर बसलेल्या सगळ्या श्रोत्याच्या प्रेरणेमुळं, आपण दिलेल्या ऊर्जेमुळं हे शक्य झालं. आता वेळ आहे प्रश्नोत्तराची. पण प्रश्नोत्तराची वेळ आहे. प्रश्न असे विचारावेत की आपण वारंवार सांगतो, 2 डोळ्याच्या मध्ये नाकच का, किंवा कोंबडा आली का अंडा आली, असे प्रश्न कृपा करून विचारू नका. जे काही विचारायचे आहे ते मनमुक्तपणाने विचारा. आणि बरं बोलण्यापेक्षा खरं बोललेलं मला कधीही आवडते. बरं बोलून खोटी स्तुती करत बसण्यापेक्षा खरं बोलून जे काही चुकीचं आहे, जे चुकलं आहे, ते सुद्धा माझ्या निदर्शनास आणून द्यावं. एवढे बोलून माझे हे विवेचन थांबवतो. धन्यवाद.